भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा खारघर शहराच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। भाजपा खारघर शहराच्या वतीने ध्वजारोहण करून आज विविध कार्यक्रम संपन्न झाले। पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 नवी दिल्ली येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापना झाली। तेव्हापासून पक्षाचा जो आलेख आहे तो वाढताच गेलेला आहे आणि आता पूर्ण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि भारतीय निर्णय 370 असेल, कलम 370, श्रीराम मंदिर असेल, पूर्ण भारतामध्ये रस्त्यांचं जाळं असेल, हा मोठ्या प्रमाणात हा भारतीय जनता पार्टीच्या मार्फतच झालेला आहे। आणि स्थानिक आता आम्ही खारघर मंडळाच्या वतीनं सांगू इच्छितो की रायगडमध्ये जे विकासाच्या दृष्टीने विकासाचे विजन असलेली पार्टी भारतीय जनता पार्टी, तर पहिलाच आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट इथे ज्या किमान 25 वर्ष रखडलेला प्रोजेक्ट हा सर्व ज्या त्याला लागणाऱ्या परवानग्या होत्या या 8 दिवसामध्ये देऊन ते कामाची सुरुवात होऊन आता ज्या असं प्रथमच घडलेलं होतं की ज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हातचे त्या एअरपोर्टचं भूमिपूजन झालं होतं आणि त्याचं ओपनिंग त्यांच्या हातूनच झालं। असा विकासाचं विजन असलेला हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि 1947 पर्यंत भारतीय जनता पार्टीची जर सत्ता असणारच आहे आणि महासत्ता बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे। आणि पुन्हा एकदा मी सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस तसेच वर्धापन दिन। या वर्धापन दिनाच्या आज भारतीय जनता पार्टी खारघर मंडळाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज जर बघितलं तर आज आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आपलं कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम राबवण्यात आलं। तसेच आम्हाला केंद्राकडून तसे राज्याकडून प्रदेशाकडून एक अभियान दिलं होतं। ते अभियान आज आम्ही रघुनाथ विहार येथे सक्रिय सदस्य संमेलन असा हा अभियान दिला होता। तो अभियान सुद्धा मी योग्य पद्धतीने पार पाडला। या अभियानामध्ये सर्वच आमचे अध्यक्ष असतील तसे पदाधिकारी असतील सर्व नगरसेवक उपस्थित राहिलेत आणि आम्ही सर्वांनीच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीत केला। आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिवसानिमित्त मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना व भारतातील नागरिकांना या स्थापना दिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची केंद्रामध्ये सरकार आहे। आपण बघताय की देशामध्ये सगळीकडे एक विकासाची बुलेट ट्रेन सर्वीकडे धावत आहे। असंच विकास व भारताचं स्वप्न विकसित भारताकडे 1947 पर्यंत आपण घेऊन चाललेलो आहोत। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण सगळीकडे विकासाचं गंगा ही वाहताना आपल्याला दिसत आहे। आपण जे स्वप्न बघितलेले आहे नक्कीच 1947 पर्यंत आपलं भारत विकसित भारत होईल याच्याकडे वाटचाल करत आहोत। आज आम्ही खारघर इथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस आमच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करून खूप साजरा केला व
आमचे वक्ता प्रभाकर तिजारेंजी यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रवास जनसंघापासून तर 1926 पर्यंत मोदीजींच्या दृष्टिकोनातलं विकसित भारत कसं निर्माण होत आहे याच्यावर प्रकाश टाकला, सगळ्यांना आम्हाला मार्गदर्शन केलं. पुन्हा मी ज्ञानेश्वर खरपुरिया, भारतीय जनता पार्टी खारघर मंडळ उपाध्यक्ष, पुन्हा सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भारताच्या नागरिकांना या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जी स्थापना झाली, आज त्याला 46 वर्ष पूर्ण होऊन आपण 47व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय. तर आतापर्यंतचा हा जो प्रवास कशा पद्धतीने होता याची माहिती आपल्याला नक्षत्र फार्म या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्याला प्रत्येकाला मिळाली होतीच. त्या दिवसापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कोण कोण राष्ट्रीय अध्यक्ष होऊन गेले आणि प्रदेशाचे अध्यक्ष होऊन गेले त्याच्या सुद्धा बद्दल माहिती आपल्याला दिली. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचं वैचारिक अधिष्ठान, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा इतिहास, कार्यपद्धती, संघटन विस्तार, त्यानंतर बूथ व्यवस्थापन, त्याच्यानंतर आपल्याला सोशल मीडियाच्या संदर्भात अशा विविध 6 विषयांवरती आपल्याला सत्र झाले होते. त्या सत्रामध्ये आपल्याला माहिती दिली गेली होती. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि वैचारिक अधिष्ठान यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले प्रभाकर तिजारे साहेब यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळखून देतो. की बात ब्रिटिशरों के सामने उन्होंने चालू की और 1947 में इस देश के 2 टुकड़े हो गए. एक बना इस्लामिक राष्ट्र और दूसरा बना सेक्युलर कंट्री. दूसरा हिंदू राष्ट्र नहीं बना, सेक्युलर कंट्री बना. और इस तरह से जब 1947 में हमारी पहली टेम्पररी गवर्नमेंट बनी, उसमें डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यह भी शामिल हुए थे क्योंकि वो हिंदू महासभा के कार्यकारी अध्यक्ष थे तब, और सबको मिलकर एक गवर्नमेंट चुनी गई. उसमें नेहरू और लियाकत अली पाकिस्तान के, उनके बीच में एक पैक्ट हुआ था 1947 में कि जो ये डिवीजन के बाद में इधर के और उधर के पॉपुलेशन में जो माइनॉरिटीज है उनकी रक्षा होनी चाहिए. वहां पर हिंदुओं की रक्षा होनी चाहिए, यहाँ मुसलमानों की रक्षा होनी चाहिए, उनके प्रॉपर्टी की रक्षा होनी चाहिए और मत परिवर्तन नहीं होना चाहिए. इस बात को लेकर लियाकत नेहरू पैक्ट हुआ. और लियाकत नेहरू पैक्ट होने के बाद में उन्होंने ऐसा देखा है कि वहां के मुस्लिम लोगों को, पाकिस्तान के हिंदुओं का कन्वर्शन हुआ बहुत बड़े पैमाने पे, उनकी प्रॉपर्टी जब्त की गई और उसके लिए उसके विरोध में पंडित नेहरू ने भारत में कुछ नहीं आवाज उठाई. तो यह ठीक नहीं है ऐसा सोचकर श्यामा प्रसाद मुखर्जी जी ने उस मंत्रिमंडल से इस्तीफा दिया. उन्होंने कहा कि अगर आप कुछ नहीं करते होंगे तो मैं मंत्रिमंडल में नहीं रहूंगा.